दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर वेगळे मुद्दे उपस्थित करायचे वेगळ्या प्रभागात, अशी निवडणूक होत नसते. यांचा ठरवून महाविकास आघाडीचा डावपेच चाललाय. मराठी बांधवांच्या प्रभागात ठाकरे बंधूंनी निवडणुका प्रभावी करायच्या आणि काँग्रेसनं मुस्लिम आणि मागासवर्गीय ठिकाणी निवडणुका वेगळ्या खेळायच्या. परंतु या त्यांच्या डावपेचाला अजिबात यश येणार नाही. मुळात माझं व्यक्तिगत राजकीय विश्लेषण असं आहे की ठाकरे बंधूंना एकत्र येण्याला कमीत कमी 12 ते 13 वर्ष उशीर झालेला आहे. या गोष्टी 12-13 वर्षापूर्वी करायला पाहिजे होत्या. त्यामुळं आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर एकत्र येण्याला फार काही जनतेनं याला प्रतिसाद दिलेला नाही. आणि 22 सालापासून ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची शपथविधी झाला त्या दिवसापासून तो काळ 2.5 वर्षाचा आणि आता फडणवीस साहेबांचा गेल्या वर्षभराचा मुख्यमंत्री म्हणून कालखंड आणि नगर विकास म्हणून शिंदे साहेबांचा हा काळ. यात मुंबई शहरात अतिशय भव्य दिव्य आणि गतिमानतेने झालेला विकास. मुंबई हे आंतरराष्ट्रीय सुंदर सुसज्ज सुरक्षित या सर्व दृष्टिकोनातून या दोन नेत्यांनी विचार करून केलेलं काम जे आहे ते काम मुंबईच्या जनतेला आवडलेलं आहे. आम्ही वावरत असताना आपल्या भागातील लोक जी मुंबईला रहिवासी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यातून ते विकासाला प्राधान्य देताना दिसून येते. त्यामुळं महायुती मुंबईमध्ये अतिशय प्रचंड मतानं अशा निवडून येणार आहे आणि यांच्या एकत्र येण्याच्या उशिराचा फटका यांना बसणार आहे. प्रभावीपणे नेतृत्व हे सध्या विकासाकडे जाणार म्हणून प्रतिमा निर्माण करायला हे दोन्ही बंधू कमी पडतात असं दिसून येतं.